हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवर वाचायला मिळतील. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 14, लेखिका आनंदी शेडगे. याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. चल आता जास्त डायलॉग मारू नको. मी तर आज खूप खुश आहे. आजपासून त्या महामायेच्या जाचातून आपली सुटका होणार आहे. मी तर आज मुद्दाम आपल्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चॉकलेट्स वाटणार आहे. अनोखी खुश होत म्हणाली. खुश होत आपल्या बॅगमधली चॉकलेटचं मोठं पाकिट दाखवत म्हणाली. त्यावर रचनाही हसली. सगळ्या टेन्शनमध्ये काही क्षण का होईना रचना हसली होती, म्हणून अनोखीला थोडं बरं वाटलं. आता पुढे. अनोखी आणि रचना ऑफिसमध्ये पोहोचल्या तर आज त्यांचं डिपार्टमेंट थोडं शांत शांत वाटत होतं. काय ग, काय झालं आज एवढी शांतता? कामिनी मॅडम अजून आल्या नाहीत का? अनोखीने डिपार्टमेंटमधल्याच एका मुलीला विचारलं. आल्या आहेत आणि आल्याबरोबर अर्जुन सरांनी त्यांना बोलावलं आहे. त्यांना अर्जुन सर आज खूप ओरडले म्हणे, त्या मुलीने माहिती दिली. काय? कामिनी मॅडमला अर्जुन सर ओरडले? पण का? म्हणजे कशावरून, काही कळलं का? अनोखी आपलं हसू दाबण्याचा प्रयत्न करत म्हणाली. अगं हसू नको. पिऊन सांगत होता त्यांनी जे आपल्या डिपार्टमेंटमधील 4 लोक अर्जुन सरांकडे प्रोजेक्टसाठी पाठवले होते त्यांची अर्जुन सरांनी कामाची टेस्ट घेतली म्हणे आणि त्यात ते सगळेच फेल झाले. आणि मग काय, कामिनीला घेतलं नसेल फैलावर. ती मुलगी एकदम मजे घेत घेत सांगत होती. नको त्या कामचोर माणसांना नको तिथे प्रेझेंट केलं की असंच होणार ना. बरं झालं, तिला असंच पाहिजे. घे तू या खुशीमध्ये चॉकलेट खा. अनोखी आपल्या बॅगमधून चॉकलेट काढत त्या मुलीला देत म्हणाली. त्या मुलीनेही हसत ते चॉकलेट घेतलं. तिथे बसलेल्या सगळ्या जणांनी तिच्याकडे चॉकलेटसाठी हसत हात पुढे केला. याचा अर्थ कामिनीला ओरडा पडला याचा सगळ्या स्टाफला खूपच आनंद झाल्यासारखा दिसून येत होता. पण हाय रे किस्मत, त्यांचा हा आनंद जास्त वेळ टिकू शकला नाही. कारण समोर नुकताच अर्जुनचा ओरडा खाऊन आलेली कामिनी रागाने त्या सगळ्यांकडे बघत होती. अरे वा, आज असं काय आहे जे सगळ्यांना चॉकलेट्स वाटणं चालू आहे? कामिनी रागात अनोखीकडे बघत म्हणाली. ते काही नाही, असंच. अनोखी आपल्या हातातील चॉकलेट्स परत आपल्या बॅगेत टाकत म्हणाली. असंच? नक्की की आणखी काही कारण आहे? कामिनी आपल्या डोळ्याची एक भुवई वर करत संशयाने बघत म्हणाली. आणखी काय असणार ना. मला वाटलं की मी आणि रचना इथून जाणार ना, तर जाताना या सगळ्यांचं तोंड गोड काढावं म्हणून वाटली. बाकी काही कारण नाही मॅडम, अनोखी म्हणाली. बरं बरं, जास्त खुश होण्याची काहीच गरज नाही, नाहीतर तुझ्या आनंदाला नजर लागेल कोणाची तरी, स्पेशली माझी. कामिनी कुत्सिकपणे हसत म्हणाली आणि केबिनमध्ये निघून गेली. आली मोठी नजर लावणारी. कोणाचं कधी चांगलं बघवता आहे का हिला? अनोखी थोड्या रागातच म्हणाली. बरं सोड तिला, आता तिच्या बरोबरच काम करायचं नाही तर काय एवढा विचार करते, रचना तिला समजावत म्हणाली. थोड्या वेळाने अर्णवने त्याने निवडलेल्या सगळ्यांना मीटिंग रूम मध्ये बोलावण्यात आलं. सो गाईज, आजपासून आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. मी या सगळ्यांमध्ये नवीन आहे, म्हणून तुमच्यासारखी एक्सपिरियन्स लोक अर्जुन सरांनी माझ्या बरोबर दिली आहेत. त्यामुळे मी आधी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर अर्जुन सर नेहमीच आपल्या बरोबर असतील, आपल्याला गाईड करत राहतील. चला तर मग आजपासून करायची कामाला सुरुवात. तुम्ही सगळे तयार आहात? अर्णव म्हणाला. येस सर, सगळे एकदम म्हणाले. तेवढ्यात अर्जुन नेहमीप्रमाणे आपल्या बुटांचा टकटक आवाज करत मीटिंग रूम मध्ये आला. तो येताच सगळ्या मीटिंग रूम मध्ये शांतता पसरली. अर्जुन आणि अर्णव या दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली आणि अर्जुन बोलायला उठला.
गाईज, तुमच्या सगळ्यांसाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. केडी ग्रुपला मिळालेल्या आत्ताच्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना काम करण्याची संधी मिळत आहे. सगळ्यांनी आपला बेस्ट द्यायचा आहे. हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊन सक्सेस झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी या प्रोजेक्टसाठी आपले 100% दिले आहेत त्यांना इन्क्रीमेंट देण्यात येईल आणि त्याचबरोबर त्यांना डबल बोनसही देण्यात येईल. अर्जुनने सगळ्यांसमोर घोषणा केली आणि जवळजवळ अनोखी सोडून सगळा स्टाफ खुश झाला. झालं कल्याण. हे तर असं झालं आगीतून वाचलं आणि ज्वालामुखीत येऊन पडलो. अनोखी आपलं तोंड वेडावाकडं करत म्हणाली. अनोखीचं बोलणं रचनाच्या लगेच लक्षात आलं. रचनाने अनोखीला डोळे मोठे करून शांत राहण्यासाठी सांगितलं. इज दॅट क्लिअर? तर कामाला लागूया. आणि हो, आणखी एक, हा प्रोजेक्ट कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पर्यायाने माझाही. तर हा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत आपल्या कोणासाठीच कामाची टाईम मिळत नसेल. येण्याचा टाईम असला तरी जाण्याचा कोणताही टाईम नसेल आणि या प्रोजेक्टच्या निमित्ताने आउट ऑफ सिटी आपल्याला मीटिंग्सही असतील. त्यामुळे कोणाला कुठे कधी जावं लागेल सांगता येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनीच याच गोष्टींसाठी तयार राहा. अर्जुन सगळ्या स्टाफला उद्देशून म्हणाला. अरे हा तर मला आता बेघरी करायला निघाला. कामिनीची खरंच नजर लागली वाटतं माझ्या आनंदाला. अनोखी हळूहळू बडबड करत म्हणाली. अनु, थोडा वेळ गप्प राहा ना जरा, नाहीतर सगळ्यांसमोर परत ओरडा खाशी. रचना वैतागत म्हणाली. सो गाईज, तयार आहात? अर्जुनने विचारलं. अनोखी सोडून सगळ्यांनी येस उत्तर दिलं. ओके, ग्रेट, ऑल दी बेस्ट, कामाला लागा. असं म्हणून अर्जुन आणि अर्णव बाहेर निघून गेले आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पण अर्जुनने दिलेल्या या संधीने सगळेजण खुशच होते. जास्त कोणाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त लेडीज स्टाफसाठी घर आणि ऑफिस मॅनेज करणं थोडं कठीण जाणार होतं. सगळे मीटिंग रूमच्या बाहेर आले. या प्रोजेक्टपर्यंत या सगळ्या स्टाफसाठी ऑफिसमध्ये वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. स्वतः संजय सगळ्यांना तिकडे घेऊन गेले. तिकडे प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांसाठी वेगवेगळी केबिन होती. अनोखी, रचना आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मधील अजून 3 लोक होते. ती एकूण 5 जणांची टीम होती. अरे यार रचना, खडूसने तर माझं टेन्शन अजूनच वाढवून ठेवलं. एकतर आधीच याच्या हाताखाली काम करायला लागणार आणि त्यात टाइम इश्यू, तो कसा सॉल्व्ह करणार? अनोखी काळजीने म्हणाली. तू शालिनी काकू आणि काकांना समजावून सांग ना. त्यांना सांग ना, थोड्या महिन्याचाच प्रश्न आहे. रचना म्हणाली. सांगून बघते, पण मला नाही वाटत की काका ऐकतील. अनोखी काहीसा विचार करत म्हणाली. बरं चल, कामाला लागूया. आता विसरू नको आपण अर्जुन सरांबरोबर काम करतोय. रचना अनोखीला समजावत म्हणाली. सगळ्यांचा पहिला दिवस प्रोजेक्टविषयी माहिती जाणून घेण्यात गेला. आज पहिला दिवस असल्याने सगळे वेळेतच घरी जायला निघाले. अर्जुनला पहिल्याच प्रयत्नात एवढा मोठा प्रोजेक्ट मिळाला म्हणून मृणालसारखी अजून एक व्यक्ती होती ज्याचा जळफळाट झाला होता. ती व्यक्ती म्हणजे विवान पुरोहित. कृष्णराव दातार यांचे बिझनेसमधील नंबर 1 चे स्पर्धक, पुरोहित अँड सन्सचे सर्वसेवा रामानुज पुरोहित यांचा मुलगा विवान पुरोहित. आपल्या वडिलांप्रमाणे त्यानेही बिझनेसमध्ये अर्जुनशी आपली स्पर्धा चालू ठेवली होती. नेहमीच केडी ग्रुपपेक्षा आपण वरचढ राहण्याचा त्याचा प्रयत्न होता. कृष्णराव दातार यांच्या हुशारीमुळे आणि बिझनेस वर्ल्डमध्ये असणाऱ्या त्यांच्या रुतब्यामुळे रामानुज पुरोहित यांना कधीच त्यांच्या पुढे जाता आलं नाही. याची ईर्ष्या नेहमीच त्यांच्या मनात होती आणि आता विवानही त्याच वाटेवर वाटचाल करत होता. ज्यावेळी या प्रोजेक्टचं टेंडर निघालं त्यावेळी विवान आउट ऑफ इंडिया होता. त्यामुळे त्याला या प्रोजेक्टच्या तारखेपर्यंत पोहोचता आलं नव्हतं. पण तरीही अर्जुन दातारला हे प्रोजेक्ट मिळालं म्हणून त्याचा जळफळाट होत होता. कारण या प्रोजेक्ट नंतर अर्जुन दातार आणि केडी ग्रुपचं नाव पूर्ण जगभर प्रसिद्ध होणार होतं. विमान आपल्या केबिनमध्ये बसला होता तेवढ्यात त्याचा सेक्रेटरी जेम्स तिथे आला. सर, अर्जुन दातार लवकरच प्रोजेक्ट चालू करणार आहे. त्यासाठी त्याची जोरदार तयारी चालू आहे.
विवानला सेक्रेटरी जेम्सने माहिती दिली. जेम्स, त्याचा प्रोजेक्ट सुरू होता कामा नये, काहीही झालं तरी, विमान म्हणाला. यस सर, डोंट वरी, तुमच्या मनासारखंच होईल, जेम्स म्हणाला आणि बाहेर निघून गेला. मिस्टर अर्जुन दातार, तुम्हाला जरी हा प्रोजेक्ट मिळाला असला तरी मी तो परत मिळवून दाखवीन. तुझा सामना अजून या विवान पुरोहितशी झाला नाही, विवान स्वतःशीच हसत म्हणाला. रचना घरी पोचली तर घरात काहीतरी गडबड चालू आहे हे तिला जाणवलं. तिने घरात पाऊल ठेवलं तर तिचे बाबा तिच्या लांबच्या आत्यावर रागाने ओरडत होते. बाबा, काय झालं? काय एवढे रागावला आहात? शांत व्हा, नाहीतर परत तुम्हाला त्रास होईल, रचना आपल्या बाबांना म्हणाली. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तुमचे पैसे परत करेन. मग तुम्ही परत इथे का आलात? रचना समोर बसलेल्या आत्याकडे आणि तिच्या मुलाकडे बघत म्हणाले. आम्हालाही काही हौस नाही तुमच्याकडे येण्याची. माझ्याकडून जे कर्ज घेतलं त्याचा हिशोब घेऊन मी आली आहे. लवकरात लवकर माझे पैसे परत करा, आत्या म्हणाली. हे बघ बघ कसा हिशोब लावला हिने, रचनाचे बाबा एक कागद रचनाकडे देत म्हणाले. त्या कागदावरचा आकडा बघून तर रचनाला चक्करच येते की काय असं वाटू लागलं. 5 लाखांच्या कर्जावर आत्याने व्याजावर व्याज दर चक्रवाढ व्याज लावून 25 लाख रुपये करून ठेवले होते, जेणेकरून रचना हे कर्ज कधीच फेडू शकणार नाही आणि रचनाला आत्याच्या मुलाशी लग्न करावंच लागेल. हे सगळं काय आहे? तुम्ही फसवत आहात आम्हाला. 5 लाखाचे 25 लाख करताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला? रचना त्या आत्यावर रागवत म्हणाली. लाज कसली? तुझ्या बापाने कर्ज घेतलं होतं ते मागतोय. नशीब समज तुमचं घर नाही काढून घेतलं तुमच्याकडून, नाहीतर आता रस्त्यावर आला असतात. मुकाट्याने माझं कर्ज 1 महिन्यात फेड, समजलं? आत्या म्हणाली आणि आपल्या मुलाला घेऊन तिथून निघून गेली. रचनाचं टेन्शन वाढतच चाललं होतं, पण आता हे टेन्शन तिला कामामध्ये आणायचं नव्हतं, नाहीतर यावेळी तिला आपल्या जॉबपासूनही हात धुवावे लागले असते. बाबा, आई, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी करेन व्यवस्था. आणि हो, उद्यापासून नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होणार आहे, तर यायला उशीर होईल, असं म्हणून रचना आपल्या रूममध्ये निघून गेली. इकडे अनोखी घरी आली. उशीर होण्याबद्दल तिला काकांना सांगायचं होतं, पण काका नाही ऐकले तर काय करायचं हा प्रश्न होताच. काका कुठेतरी बाहेर गेले असताना अनोखीने शालिनी काकूंना याबद्दल माहिती देऊन ठेवली होती. हे बघ बाळा, तू त्यांना सांगून बघ, त्यांचा स्वभाव तर तुला माहीतच आहे. एकदा ठरवलं तर ठरवलं, पण तरीही तुझ्यासाठी मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीन, शालिनी काकू अनोखीला धीर देत म्हणाल्या. काय समजावणार आहे मला? घरात येत काका शालिनी काकू आणि अनोखीकडे बघत म्हणाले. काका मानतील का अनोखीचं म्हणणं? तिला उशिरा येण्याची परवानगी मिळेल का? काय वाटतं तुम्हाला? कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.